तर नमस्कार मित्रांनो, आपला पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवर, आपल्या नवीन ब्लॉगवर आणि नवीन एका कॉन्टेंटवर स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आता आजची व्लॉगिंग का करतोय, आजचा व्हिडिओ काढण्याचा हेतू हा वेगळा आहे जरा. तर एक कलाकाराचं आयुष्य कसं असतं, म्हणजे तो नेहमी म्हणजे त्याच्याकडे कामं येतात की नाही, किंवा पुढे चालून त्याचं काही करिअर आहे की नाही, हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. प्रत्येकाला, पॅरेंट्सला पडतो, नातेवाईकांना पडतो आणि बरेच जण. आता म्हणजे स्टुडंट्स, लहान मुलांनाही पडतो, कारण की ते लोक पण विचार करतात की आपला हा दादा पुढे जाऊन काय करू शकेल की नाही, कारण की त्यांना पण, त्यांच्या डोक्यात पण हे घरच्यांनी टाकलेलं असतं की ड्रॉइंग अँड पेंटिंगमध्ये काहीही करिअर नाही. तर तेच मी तुम्हाला आपल्या या ब्लॉगिंगमध्ये दाखवणार आहे की एका कलाकाराचं आयुष्य नक्की कसं असतं, डेली त्याचा काय रुटीन असतो, सगळंच. तर असं, आणि खरं म्हटलं तर डेलीच कामं असतात किंवा डेलीच मी अभ्यास करतो, ड्रॉइंग पेंटिंग करतो असं नाही. मी कधी कधी फुल टाइमपास पण करतो. पण जे काही असेल ते मी तुम्हाला माझ्या या डेली ब्लॉगमधून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर दुसरी गोष्ट असं, मी आता सध्या थर्ड इयरला जाणार आहे. सर जे जे स्कूल्स ऑफ आर्ट मुंबई हे इंडियामधलं टॉप 1 कॉलेज आहे. तर ह्याच्या आधी मी ब्लॉगिंग वगैरे काय बनवलं नव्हतं, कारण की माझ्याकडे जो फोन होता त्याची काही व्हिडिओ क्वालिटी एवढी खास नव्हती. पण व्हिडिओ क्वालिटी मॅटर नाही करत, पण तरी पण माझी इच्छा नव्हती. पण मी आता ब्लॉगिंग चालू केली माझं. इट्स ओके. तर दुसरं म्हणजे मी सध्या थर्ड इयरला आहे आणि मी करतोय इंटिरियर डिझाईन. तर मेन म्हणजे दुसरा विषय असा की तुम्हाला प्रश्न पडला असेल की ड्रॉइंग अँड पेंटिंग ह्याच्यातून इंटिरियर डिझाईन काय संबंध, म्हणजे असं वेगवेगळं झालं. तर खरं म्हटलं तर वेगळं नाही, हे एकाच रक्तातल्या नात्यासारखं आहे. आणि पण मी ड्रॉइंग अँड पेंटिंग का करत नाही, याचा दुसरं कारण असं आहे की मला डिजिटल वर्क्स करायचे होते आणि डिजिटल कामासाठी मला या गोष्टी, या डिझाईन लाईनला यावं लागलं. आणि माझं आता फर्स्ट इयर, सेकंड इयर हे ड्रॉइंग हातानेच काय करायचं होतं, तर ते कम्प्लीट केलं. आणि याच्यानंतर आता काम आपले असतील लॅपटॉपवर. तर लॅपटॉप सोबत नेहमीच असतो मला, कारण काही प्रॅक्टिस वगैरे करावी लागते, कारण की थर्ड इयरच्या एंडिंगला लॅपटॉपवर कामं वगैरे देतात. आता सुरुवातीला तर नाही देत, पण प्रॅक्टिस आतापासून करावी लागेल. तर दुसरी गोष्ट असेल की मगाशीच मी आता हा व्हिडिओ अर्ध्यातून चालू केला, अर्धा दिवसात. मगाशी सकाळी मी पेंटिंग केली आणि त्याचा मी व्हिडिओ आपला टाकलेला आहे यूट्यूब चॅनलवर. तर बाकीचा आजचा दिवस मी कंटिन्यू करणार आहे, पुढे काय करणार आहे. आता तर मी सध्या अभ्यास करायला बसणार आहे. आणि दुसरी मेन इम्पॉर्टंट गोष्ट, हाच माझा बॅकग्राऊंड आहे, सो तुम्ही प्लीज ॲडजस्ट करा. तरी पण बऱ्यापैकी ठीक आहे, काय एवढं वाईट नाही आहे. थोडंसं इकडे गेलो तर किचनमधलं सामान दिसेल आणि थोडंसं इथं गेलं फ्रीज वगैरे दिसेल, म्हणून एवढ्याच फ्रेममध्ये मी व्हिडिओ बनवतो. सो आपण कंटिन्यू करूया पुढच्या व्लॉगला. किचनमध्ये फॅन आहे आणि म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत, हॉलमध्ये पण गरम होते, किचनमध्ये फॅन आहे, तरी पण मी तर फॅन बंद करून बसलोय का, तुमच्यासाठी. मला ऐकायला जावं व्यवस्थित, कारण की फॅन चालू केला ना, भयंकर फॅनचा आवाज आहे. तुम्हाला दाखवू का? गरम बेकार होते, फॅनचा आवाज आहे का, एरोप्लेन हेलिकॉप्टर चाललंय असा आवाज येतो. आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. काटला तर जोरात बोलतो मी, व्हिडिओ पुढचा दाखवतो मी आता थोड्या वेळात कसं करणार आहे, काय करणार आहे मी. तर माझा आता थोडा अभ्यास बाकी आहे, जो काल मी करत होतो तोच कंटिन्यू करणार आहे, पाठांतराचा भाग आहे. तर चला.
मित्रांनो, खूप भूक लागलेली आहे आणि आता आम्ही जातोय वडापाव खायला. काहीतरी खावं लागेल. घरी आता काय बनवत नाही आम्ही, बाहेरच चाललोय की खायला. तर आमच्या इथला एक वडापाववाला आहे जो एकच असल्यामुळे फेमस आहे. तर चला आपण तुम्हाला दाखवतो. तिकडं आपण जाऊया वडापाव खायला, किंवा अजून तिकडं काय असेल आजूबाजूला तर ते खाऊ. पण आहे ऑप्शन तर वडापावच खावा लागेल. तर चला. एकदा वडापाव. तर पहिले आपण पाणी पिऊया. पाणी पिऊ, तहान पण लागलेली आहे. तर आपण आपल्या या वडापाव मध्ये आता चटणी टाकूया. दिस इज चटणी. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel फायनली मित्रांनो, don't scream so loud. आपलं We are living in this. पोट भरलेलं आहे. आता परत आपण अभ्यासाला लागायचंय. नंतर मग अजून पुढे काय होईल, मी पुढे काय करणार आहे ते व्हिडिओ मध्येच बघा. पूर्ण एक बॉटल पाणी संपलंय, म्हणजे आता हे पण संपवणार आहे मी. अरे आप चलाओ. अरे फोकस तो हो. हां, तर आपल्या घरी आता BMW आलेली आहे. ही BMW याची आहे, जरा ऐकर. चला आता आपण चालू. BMW बघा व्हिडिओ निघाला नाही का. राइट लेफ्ट जाता है अपन ऐसा वाड़ू. अरे राइट लेफ्ट होता है नहीं, क्या हुआ उसको. इस पे रखा है. तर आज आणलंय आणि आंबा. आंबो सावडल्यापासून बघ, सावडल्यापासूनच चालू करायला लागते स्वयंपाक. आंब्याचा नॅचरल रस. बोला. ते असं का दिसतोय पण काळा काळामध्ये. म्हटलं 10-11 वाजता आलो तुम्ही.
तर मित्रांनो आता आपल्या वेळ झाली जिमला जायची. थोडंसं एक्सरसाइज, बॉडी हो ना हो, बॉडीला कट्स पडो ना पडो, पण एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, शरीरासाठी चांगलं आहे. मला काय बॉडी बिडी अशी काय बनवायची नाही, असं काय माझी काय ड्रीम नाही आहेत, पण एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्यात. म्हणून मी एक्सरसाइज म्हणून वेळ आता सध्या सुट्ट्यात म्हणून तरी मी जातो जिमला. नंतर मग काय माहिती आता कॉलेज वगैरे चालू झाल्यावर जायला भेटेल नाही भेटेल, पण तोपर्यंत तरी एक्सरसाइज केली पाहिजे. म्हणून आता मी एक्सरसाइज करत आलो. सो चला. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. तर हा आहे आमचा कट्टा आणि हा आहे आमचा ग्रुप मेंबर. गाईस आम्ही रोज या कट्ट्यावरती बसतो आणि आणि इकडे आम्ही आमच्या आयुष्याचे क्षण वाया घालवतो. जिम आल्यानंतर ती कुठली थेरपी आहे रे आपली गाईस एकांत थेरपी एकांत बसायचं इथं. वरती बघा तुम्ही, वरती फुल आयुष्य दिसतंय काळा काळा. फुल इथं झाडं बिड आहेत. गाईस माझं आयुष्य बघा वरती काळा काळा दिसतंय का तुम्हाला? हा दिसतंय आणि हे आयुष्य एक- खाली. पण एक आहे ना चंद्र, त्याचा उजेड आहे ना, तेव्हाच मी आहे ना, मग आशेचा किरण आहे ना, तेच आहे ना मी. पण सध्या दिसत नाही रे तो. ते इकडे वरती आहे या साईडला. कुठे नाहीये माझ्यासारखा आहे चंद्र, पण पुन्हा कोणाला दिसतो बघ.